नमस्कार मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मागील 2-3 दिवसांमध्ये मित्रांनो आपले व्लॉग आले नाही. मी काही कामामध्ये बिझी होतो, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायलाच जमलं नाही. एक व्हिडिओ मी दीपटेकवरती बनवला होता, पण तो अगोदरच रेकॉर्ड करून ठेवला होता. त्याला एडिटिंग केल्यानंतर आणि अपलोड केलं होतं. व्लॉग बनवायला मला वेळच मिळाला नाही. कारण की काही वेळेला काय होतं की आपण काही कामामध्ये व्यस्त होऊन जातो, मग नंतर ते रेकॉर्डिंग पण राहून जातं. मध्ये पाहुणे वगैरे पण चालू असतात, त्यामुळे मग व्हिडिओ शूट करायला वेळच मिळत नाही. एकदा पाहुणे आले की त्यांच्यामध्ये गुंग जातो, चर्चा रंगते चांगली, मग व्हिडिओ राहतात बाजूला. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ काही आपले आले नव्हते मध्ये. पण मी दीपटेकवरती एक व्हिडिओ टाकला होता, तो अगोदरच रेकॉर्ड केला, त्याला शूट केलेलं होतं अगोदरच. एडिटिंग बाकी होतं, फक्त त्याचं एडिटिंग करून त्याला अपलोड केलं होतं. त्यामुळे आज 2-3 दिवसानंतर पुन्हा आपला व्हिडिओ हा येतो आहे ब्लॉगचा. आणि मी तुम्हाला मागे म्हटलं होतं ना की आमचं झाडांचं नियोजन आहे, तर ते आता जवळजवळ पूर्ण पण झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा कशा पद्धतीने ते कंपाऊंड तयार केलेलं आहे आणि काय प्लॅनिंग आहे आमचं पुढचं. ह्याच जागेवरती शेड बनवलेलं होतं. शेड काढलं, पत्रे पेंटर लोक होते त्यांना देऊन टाकले मी. आणि इथून ही जी बाजू आहे म्हणजे हा पूर्ण रस्ता होता, हा रस्ता होता पूर्ण त्या बाजूला पण. तर मग या रस्त्याला आम्ही इथं बंद केलेलं आहे, म्हणजे इथे गाई वगैरे ज्या असतात ना, मग त्या गाई वगैरे पण इथं येणार नाही. या बाजूला मोकळी जागा आली, ग्राउंड आलं. प्रत्येक दिवसाला गाई येतात इथं, मग त्या गाई इथूनच आतमध्ये शिरतात. मग हे जे आहे कंपाऊंड केलेलं, याच्या आतल्या बाजूला मग आम्हाला इथे झाडं लावायची पावसाळ्यामध्ये. आणि तिकडे पण बनवलेली जागा, तिथं माती वगैरे पण टाकलेली आहे बघा, तुम्हाला दिसेलच. आतमध्ये मी विटा पण लावलेल्या आहे, इथं विटा पण लावलेल्या आहे आणि त्याच्या आतल्या बाजूला माती टाकलेली. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो, बहुतेक जणांचे प्रश्न माझ्याकडे येत असतात म्युच्युअल फंड संदर्भात. आता शेअर मार्केट संदर्भात मी क्लासेस घेत असतो आणि यूट्यूबवरती लाईव्ह वगैरे पण चालतात, त्यानंतर व्हिडिओ पण अपलोड करत असतो. तर खूप जणांचे माझ्याजवळ प्रश्न आलेले की सर, हे म्युच्युअल फंड जे असतात ना, खरंच रिटर्न बनवून देतात का आपल्याला? शेअर मार्केट आहे, त्याच्यामध्ये पैसा बनतोच का? स्टॉकमध्ये बनतोच का? असे अनेक प्रश्न माझ्याजवळ येत असतात. खूप वेळेला मी त्या गोष्टींबद्दल सर्वांना समजावून पण सांगितलेलं आहे की स्टॉक मार्केटमध्ये आपला पैसा बनत असतो, पण त्यासाठी संयम पाहिजे असतो. आत्ता म्हणजे कालच संध्याकाळी मी आपला जो दीपटेक चॅनल आहे ना दुसरा, तर त्याच्यावरती म्युच्युअल फंड संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि तो या विषयाबद्दलच आहे की शेअर मार्केटमध्ये पैसा बनतो, म्युच्युअल फंडमध्ये पैसा बनत असतो, पण शॉर्ट टर्ममध्ये का पैसा बनत नाही, त्याची काय कारणे असतात. जसं एखादा फंड आहे, तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, खूप जण करतात, मित्राचं ऐकून समजा, किंवा एखादा डिस्ट्रीब्युटर असतो तो पण म्हणतो की तुम्ही अशा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला छान रिटर्न तो देऊन टाकेल. पण काय होतं की 1 वर्षभर आपण वाट बघतो, पण तो फंड आपल्याला रिटर्नच देत नाही. मग आपण काय म्हणतो, काही खरं नाही आहे, मी जर बँकेत एफ डी केली असते तर बरं झालं असतं, किंवा दुसऱ्या ठिकाणी पैसा टाकला असता तर बरं झालं असतं. पण ते रिटर्न का बनलेले नाही ना, त्याचं कारण तुम्ही शोधलं पाहिजे. त्याच्यासाठी पाहिजे अभ्यास. त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे की म्युच्युअल फंडमध्ये कशा पद्धतीचे रिटर्न बनतात आणि ते रिटर्न का बनत नाही, त्याची काय कारणे असतात, ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणाला त्याच्याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघायचा, दीपटेक चॅनल आहे आपला, त्याच्यावरती जाऊन. आणि सांगायचं म्हटलं तर शेअर मार्केटमध्ये रिटर्न बनतात. मग तुम्ही स्टॉकमध्ये करा इन्व्हेस्टमेंट, किंवा म्युच्युअल फंडमध्ये पण करा इन्व्हेस्टमेंट, रिटर्न तिथे छान बनतात. कंपाऊंडिंगचा छान बेनिफिट मिळतो आपल्याला. पण त्याच्यासाठी अभ्यास हवा आहे मित्रांनो. अभ्यासाशिवाय काही खरं नाही. अभ्यास नसेल तर मी म्हणतो पैसा पण टाकायला नको. बहुतेक जण चुकी करतात की अभ्यास नसतो, असे स्टॉक घेऊन ठेवतात की ते पुढचे 10-15 वर्ष रिटर्नच देत नाही, रिटर्नच बनत नाही त्यांचे. त्यामुळे अभ्यास हवा आहे. नाही तर स्टॉक मार्केट खूप छान साधन आहे पैसा बनवण्याचं, पण ते लाँग टर्मसाठी. शॉर्ट टर्मसाठी लॉस होत असतात, जसं ट्रेडिंग करतात ना आजकाल लोक, तर त्याच्यामध्ये नक्की लॉसेस होतच असतात. त्यामुळे लाँग टर्मचा व्ह्यू ठेवून आपण जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली, अभ्यास करून गुंतवणूक केली, तर नक्कीच रिटर्न त्यामध्ये आपले बनतातच. हे बघा, मी तुमच्यासोबत आत्ता बोलतो आहे, तर पाठीमागे तुम्हाला दिसेल बघा, तिथे गाय पण आलेली आहे पाठीमागे तिथेच. मग काय होतं की झाडं लावलेली असतात ना आपली, ती सर्व झाडे ते खाऊन टाकतात. त्यामुळे मी तिथं कंपाऊंड केले, जेणेकरून ती झाडं आपले खाणार नाही काही. नाही तर दरवेळेला असंच होतं, झाड लावतो आणि गाई खाऊन टाकतात. सिंगल गाय आलेली आहे इथं, दिवसाला जवळ 40-50 गाई येतात. समोरची जी कॉलनी दिसते ना, त्या कॉलनीमध्ये तर रात्री रस्त्यावरती बसलेले असतात गाई. त्यामुळे झाडं पण येत नाही इथे. झाडं न येण्याची कारणे काही असतात, येतात, त्यांना आपण थांबवू शकत नाही. आता 40-50 गायींचा कळप असतो, तो जर आला तर त्यांना कुठे थांबवणार आपण? ठीक आहे. आणि घरात असल्यावरती तर मग काही खरंच नसतं झाडांचं, ते खाणारच. तर मग बघा मित्रांनो, म्युच्युअल फंड चांगलं साधन आहे पैसा बनवण्यासाठी लाँग टर्ममध्ये. तर तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास नक्की करा तुम्ही. परतावा पण छान मिळतो. पण एक लक्षात ठेवायचं की कालावधी जास्त द्यायचा त्याच्यासाठी.
म्हणजे माझं एक वैयक्तिक असं मत, माझ्या अभ्यासानुसार कोणी म्हणतं ना की 2-3 वर्षांसाठी मला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची, तर शक्यतो तो कालावधी कमी पडतो आहे. तर तो कालावधी तुमचा जवळजवळ 10 वर्षांच्या वरतीच पाहिजे. तुम्हाला जर मग 10 वर्षांच्या वरती कालावधी ठेवून जर तुम्ही गुंतवणूक करताय, नक्कीच तिथे फायदा मिळतो आणि कंपाऊंडिंगचा बेनिफिट चांगला मिळतो. मग जास्तीत जास्त तुम्ही कितीही करू शकतात, 15 वर्ष, 20 वर्ष. कोणाचं कमी वय असेल, जसं खूप सारे विद्यार्थी असतात ते पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. काही जण नोकरीला लागल्यावर ताबडतोब सेविंग करून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतात. जेवढं लवकर आपण गुंतवणूक करतो ना, तेवढा बेनिफिट आपल्याला जास्त होतो, कंपाऊंडिंग चांगलं होतं असतं. त्यामुळे म्युच्युअल फंड चांगलं आहे गुंतवणुकीसाठी, काही अडचण नसते. फक्त गुंतवणूक करताना थोडी माहिती घ्या त्याची, थोडा अभ्यास ठेवा आणि त्यानंतर गुंतवणूक करा मग त्याच्यामध्ये. म्हणजे माझा असा सल्ला कोणताही नाही तुम्ही की कराच त्याच्यामध्ये गुंतवणूक, पण मिळतात छान रिटर्न. आणि जर कोणाला रिस्क घ्यायचीच नाही आहे, मला माहीत नाही त्याच्यातली, त्याचं काही खरं नाही आहे, मग सरळ सरळ आपली बँक FD असतेच किंवा पोस्ट ऑफिसमध्ये FD असते, तिथं पैसा टाकून द्या, रिस्क घेऊ नका. मग जर तुम्हाला ती गोष्ट समजतच नाही आहे, तर मग तिथे गुंतवणूक पण कशाला करायची, आहे की नाही. आणि मित्रांनो, ही जी माहिती मी तुम्हाला देत असतो, तुम्हाला आवडते का, नक्की मला कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. कारण की प्रत्येक व्लॉगमध्ये आणि माझं दीप्टेक चॅनलवरती जो पण व्हिडिओ अपलोड होत असतो, त्याच्यामध्ये मी नक्की कळकळीने सांगत असतो की आपला कष्टाचा पैसा आहे, त्याला वाया घालू नका, इन्व्हेस्ट करायचा आहे, चांगल्या जागेवरती करा आणि अभ्यास करून करा. ही माहिती तुम्हाला पण पटत असणार, ठीक आहे. पटतं आहे का, मला नक्की कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. आजच्या दिवसासाठी थांबतो आहे मी. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.